नमस्कार, मी सुवर्णा. आत्ता आहे मृदुगंध रिसॉर्टमध्ये. पुण्यापासून अवघ्या 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती हे रिसॉर्ट आहे. जबरदस्त रिसॉर्ट आहे. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या रिसॉर्टची सर्व डिटेल्स देणार आहे. इकडचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देणार आहे. आत्ता दुपारची वेळ झालेली आहे. 1 वाजता इथे चेकिंग असतं. आत्ता जेवण तिथे मांडलेलं आहे. आपण पहिला वळूया जेवणाकडे. लेट्स गो. सगळीकडे नजर फिरवली ना तर इथे फक्त पाहायला मिळते ती हिरवळ, सुंदर. आणि बरोबर माझ्या मागे, जेव्हा तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलंच होतं, माझ्या मागे होता एक निळाशार असा स्विमिंग पूल. ते सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. पण आत्ता मला लागलेली आहे जबरदस्त भूक. 1ची वेळ आहे. आत्ता जेवायला जाऊया. जेवायला जातानाच तुम्ही बघताय शेजारी छान अशी ग्रीनरी आहे. इथे त्यांचा सेटअप झालेला आहे. किती दादा 2 वाटे घ्यायचे? आपलं नाव काय दादा? बघा किती वर्ष झाली तुम्ही? 15 वर्ष. अरे वा. चपाती, मिरचीचा खरडा, त्याच्यानंतर इथे आहेत पापड, श्रीखंड कैरीचं हे बघा. त्याच्यानंतर इथे आहे बटाट्याची भाजी, इथे आहेत अख्खा मसूर हे बघा, इथे आहे डाळ आणि राईस. ताट वाढून घेते आणि इकडची चव कशी आहे तेही सांगते. माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे पूजा. काय पूजा? त्यांचे मिस्टर अमोलदादा आहेत. त्यांची छोटी मुलगी कॅन्डी आहे. आणि माझ्या समोर बसला आहे माझा मुलगा विहान. माझ्या या साईडला पण मुलांचा किंवा एक फ्रेंड्सचा ग्रुप आलेला आहे. तुम्हाला दादा सांगा कसं वाटलं तुम्हाला जेवण? जेवण छान आहे, छान आहे, टेस्टी आणि एकदम घरगुती जेवण आहे. अच्छा. म्हणजे मगाशी त्यांचा एक खास करून शब्द होता की हे जेवण स्पायसी नाही आहे, सगळेच नॉर्मली छान जेवू शकतात. आता आपण टेस्ट करूया. चपाती बरोबर अख्खा मसूरच मी ट्राय करते. चांगलं आहे. अख्खा मसूर छान आहे. आणि जर तुम्हाला स्पायसी हवं असेल थोडंसं तर इथे खरडा दिलेला आहे मिरचीचा, तो पण टेस्ट करू शकता. बरं, आता मी बटाट्याची भाजी टेस्ट करते. आपण घरामध्ये रेग्युलर पिवळ्या बटाट्याची भाजी करतो तशीच आहे, सेम छान आहे. आणि सोबत त्यांनी श्रीखंड दिलेलं आहे. श्रीखंड सुद्धा छान आहे. एकंदरीत दुपारची पहिली सुरुवात बेस्ट झालेली आहे. पुढे बघूया अजून काय काय व्हिडिओमध्ये. रूममध्ये बसायचा आता जरा कंटाळा आला म्हणून आम्ही सगळ्या आता निवांत बाहेर बसण्यासाठी आलेलो आहोत. बघा त्यांनी छान असं हे गवतापासून एक शेड तयार केली आहे आणि खाली मस्त असं, ह्याला काय म्हणतात तू दादा गावच्या साईडला? बाट म्हणू शकतो. बाट, हा तसं काहीतरी म्हणू शकतो. आपल्याला खटिया हा शब्द आपल्या गोविंदामुळे फेमस आहे आणि ते मला आठवतंय. त्याच्यामुळे या खटियावरती आता आम्ही बसणार आहे बरं का. चला, मला थोडीशी जागा द्या, मला थोडीशी जागा द्या. बघा कसा म्हणतोय माझा लेक. हा बघा, माझं वजन वाढत चाललंय असं त्याचंही म्हणणं आहे. लवकरच वेट लॉस सुरू करणार आहे आणि ती सिरीज सुद्धा आपली लवकरच सुरू होणार आहे. पण जाऊ दे, आता विषयांतर तो नको व्हायला. खटियावरती आम्ही एन्जॉय करत आहोत. माझी मैत्रीण सुद्धा येत आहे. तोपर्यंत तुम्ही बाकीचा परिसर बघून घ्या. बॉलिंग करा आणि हा बसला सिक्सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ह्यांचे खेळ बघत बसलो ना तर आपण इथेच राहू. आपल्याला रिसॉर्ट पाहिला पाहिजे नाही का. व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही आहे, व्हिडिओ शॉर्ट करायचा आहे, म्हणजे जास्तीत जास्त लोक बघतील आणि माझा व्हिडिओ शेअर करतील. चला माझ्यासोबत आपण ते शेड जे आहे ते हायलाईट करूया. या इथे बरेच रूम आहेत अवेलेबल. एक ग्रुपने तुम्ही जर आलात
किंवा गेट टुगेदर तुम्हाला करायचं असेल तर ही प्लेस तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. इथे तुम्ही बघा इथे स्टेज केलेलं आहे जिथे बॉनफायर करू शकता. ग्रुपमध्ये तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी करायची आहे, परफॉर्मन्स करायचं आहे तर तुम्ही करू शकता. येतोय का तुम्हाला मोराचा आवाज? मला तर स्पष्ट ऐकू येतोय. बरं, इथून अशी ही एक पायवाट आहे आणि पायवाटच्या त्या साईडला काय आहे माहीत नाहीये, आपण बघूया. जसं जसं मी उंचावर चढते ग्रीनरी वाढत जाते. इथे शांतता ही तेवढीच आहे. प्रदूषण नाहीये, आवाज गोंधळ गडबड नाहीये, रोजच्या कामाची वर्दळ नाहीये. वा, अरे इथून तर पवनचक्की खूप पाहायला मिळत आहे. अरे वा, हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 पवनचक्की पाहायला मिळते तिथून. तुम्हाला एक सांगू का, संपूर्ण रिसॉर्टमधला हा व्ह्यू जबरदस्त होता. इथे आम्ही बराच वेळ थांबलो होतो आणि खरं तर हा व्ह्यू तुम्हाला जर जवळून पाहायचा असेल तर हीच खासियत ह्या रिसॉर्टला येण्याचं कारण हेच आहे की ह्या रिसॉर्टचा एक सुंदर असा परिसर, हा व्ह्यू आणि इथूनच 10 मिनिटाच्या अंतरावरती ही पवनचक्की अगदी मला जवळून पाहता आली. अहो, मी खोटं नाही बोलत आहे. इथे मी प्रत्यक्ष जाऊन आली आणि तुमच्यासाठी रील सुद्धा केलेला आहे, पाहायचा का? मी आज आलेली आहे पुण्यापासून 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती असलेल्या सोळशी या गावामध्ये, जिथे तुम्ही वन डे स्टेसाठी रिसॉर्टमध्ये पण राहू शकता. त्या रिसॉर्टचा एक सविस्तर व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला मी शेअर केलाच आहे. पण त्या रिसॉर्टला जर तुम्ही राहिलात किंवा जवळपासच्या एरियामध्ये असाल तर इतका भव्य अशी पवनचक्की तुम्ही बघू शकता. बघा, माझ्या मागे बऱ्याच पवनचक्क्या आहेत. मी अगदी जवळ आहे, ते बघा अगदी जवळ आहे ही पवनचक्की माझ्यापासून. इतक्या जवळ जाऊन तुम्ही ती पवनचक्की बघू शकता, फोटो काढू शकता, एक नवीन एक्सपिरियन्स तुम्ही सुद्धा घेऊ शकता. त्यामुळे अजून काही इंटरेस्टिंग व्हिडिओ असेच बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चलो जायचं पवनचक्की बघायला. मगाशी मी ह्याच ठिकाणी उभी होते पण भूक खूप लागली होती, त्याच्यामुळे स्विमिंग पूलकडे तात्पुरतं मी दुर्लक्ष केलं. पण जेवण झालं, थोडा वेळ विश्रांती घेतली. 4ची वेळ झालेली आहे. आता स्विमिंग पूल मी एन्जॉय करणार आहे. लवकरच आता मुलं कपडे चेंज करायला गेली आहेत, ती येणारच आहेत. या साईडला तुम्ही बघाल लहान मुलांसाठी 4 फूट ही साईड त्यांनी केलेली आहे आणि माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही बघितलं तर हे 5 फुटाचं स्विमिंग पूल त्यांनी केलेलं आहे. आता या स्विमिंग पूलमधून हा एक लकडी पूल जो की पुण्याचा आपल्या नाही आहे, हा आहे मृदुगंध रिसॉर्टचा स्पेशल स्विमिंग पूलचा मधला लकडी पूल. बरं का, चला. अरे वा, खूप भारी वाटते. जर आपली मुलं किंवा आपण इथे खेळत असले आणि ज्यांना स्विमिंग करायचं नाहीये ते इथे संध्याकाळी इथे छानपैकी लाइटिंग केलेली असते. मी नाईट व्ह्यू सुद्धा तुम्हाला शेजारी हायलाइट करून दाखवतच आहे. त्याच्यामध्ये इथे तुम्ही बसून निवांत स्विमिंग पूलचा चहा कॉफीचा आनंद घेऊ शकता. कसा वाटला तुम्हाला इकडचा परिसर? आवडला ना? मला तरी खूपच भारी वाटलेला आहे हा परिसर. सारखंच कोकणात जाण्यापेक्षा पुण्याच्या जवळपास पण सुद्धा बरीच हिरवळ पाहायला मिळते. जसं की हे मृदुगंध रिसॉर्टला जर तुम्हाला यायचं असेल तर इकडचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. पण आता मी तुम्हाला दाखवत आहे इकडची रूम. चला एक रूम टूर करूया. ऍक्च्युली हाच भाग आहे ना मोकळा आणि असा प्रशस्त वाटतो. इथे 2 चेअर दिलेल्या आहेत, बघू शकता. या साईडला सुद्धा बरीच झाडं लावलेली आहेत त्यांनी. हे बघा, एक छोटासा लाईट दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निवांत संध्याकाळी चहा कॉफी एन्जॉय करू शकता. हे ऍक्च्युली पॅकेज आहे ह्यांच्याकडे सगळं. तर पॅकेजचं पण मी डिटेल्स तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगते की त्या पॅकेजमध्ये काय काय दिलं जाते. ही आहे इकडची रूम. या रूम छान आहे, मोठी आहे आणि अशी उंच आहे. बघा, शेप पण छान आहे. अरे वा, मेन म्हणजे रूमच्या बाहेर असलेली ग्रीनरी.
सगळीकडे नुसती हिरवळच पाहायला मिळते. चला आता मी तुम्हाला काहीतरी दाखवतो. नाही नाही, विहान काही दाखवणार नाहीये. विहानला जायचं आहे स्विमिंग पूलला खेळायला. त्याच्यासाठी रूम टूर काय करायला माझ्या ब्लॉग मध्ये मी बोलणार, तू का मध्ये मध्ये बोलणार? बघा माझा ब्लॉग संपवतोय तो कसा तरी. त्याला तुम्ही सावधानच राहा. वगैरे फट आहे. फट आहे? हा, वगैरे वर फट दिसते का तुम्हाला? सांभाळूनच राहा. घाबरू नका, ती फट बीट काही नाहीये. जसं आता कारला फॅशन होती ना, सनरूफ जसं असतं तसं इथं लाईट सेट, पण त्याला काच लावलेली आहे आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून ती पॅक केलेली आहे. आणि इथे खिडक्या हा प्रकार भरपूर आहे. एका रूम मध्ये जवळपास 3 ते 4 आपल्याला विंडोज पाहायला मिळतात आणि प्रत्येक विंडोच्या बाहेर खूप सुंदर असं व्ह्यू आहे नेचरचं. आपण कॅच खेळू. कॅच कॅच कॅच. अरे तसं नाही, असं हातात पकडायला तेव्हा असा. हा बरोबर. ही बघा संध्याकाळची भजी आमची सगळी संपलेली आहे ऑलमोस्ट. इथे संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू आहे. उकडलेली अंडी आहेत. हे स्टार्टरचे संध्याकाळी काही आयटम आहेत ज्याच्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज आहेत, हे चिकन नगेट्स आहेत, त्याच्यानंतर हे चिकन चिलीज चालू आहेत आणि इथे पनीर चिली सुद्धा सुरू आहे. याचे रेट ऍक्च्युली वेगळे आहे. जर तुम्हाला हवे असले तर एक्स्ट्रा चार्जेस फक्त पेड करावे लागतात. रात्री जेवणात आपण बघूया काय काय असणार आहे ते. आजचा क्लायमेट इतका सुंदर आहे. लकीली आता आम्हाला पाऊस सुद्धा पाहता आलेला आहे. आमच्या बहुतेक 3-4 बाजूने काय म्हणतात स्विमिंग पूल आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बसलोय. मुलं मस्त फ्रेंच फ्राईज ट्राय करतायत आणि आमचे आऊट शूटिंग करतायत. क्या बात आहे, काय यमक जुळवलं पूजा मॅडम. व्हेरी गुड. वा वा वा. इथे आम्ही सकाळी आलो पण संध्याकाळचा व्ह्यू सुद्धा लाइटिंगमध्ये खूप छान दिसत होता. आम्ही निवांत संध्याकाळी चहा कॉफी एन्जॉय केली आणि त्यानंतर सोबत मस्ती सुद्धा खूप केली. रात्रीची वेळ झालेली आहे. पॅकेजमध्ये आपल्याला हे जेवण आहे बघा. ह्याच्यामध्ये अंडा करी आहे, हा तांबडा रस्सा आहे, चिकन सुका आहे, चपाती आहे, इथे राईस सुद्धा आहे आणि हे सगळं जे आपण इथे जेवतो त्याचे करता करविता हे आहे. म्हणजे हे सगळं जेवण करतात. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. धनंजय हरिभाऊ आवाडे. बरं, किती वर्ष झाली तुम्ही इथे आहात? मी आता 4 वर्ष झाली. अरे वा. आणि ह्या दादांना तुम्ही सकाळी भेटलात. हे दादा 15 वर्ष आहेत. तर आता जेवण हे पण टेस्ट करून मी तुम्हाला सांगते. चल बघा, अंडा आहे, मसाला ग्रेव्ही आहे त्याला चांगली. मी पहिला चिकनच टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं आहे. बस तू बस विहान, घे खा. चिकन सॉफ्ट आहे, ज्युसी आहे आणि छान आहे. विहानसाठी एक्स्ट्रामध्ये आम्ही चिकन क्रिस्पी मागवलंय. खायचं विहान? तुला देते मी टेस्ट करायला. हे बघा, चिकन मी टेस्ट करून सांगते. हे पण छान आहे, खायला हरकत नाहीये. दे बा, थांब.
कसं आहे सांग. एक नंबर आहे. अंडा मसाला टेस्ट करते. अंडा मसाला तर खूपच टेस्टी आहे. एक तांबडा रस्सा टेस्ट करूया. नाही ठीक आहे पाहिजे होती मला नाही पाहिजे. डाळ पाहिजे. आपण चांगलं आहे. खरंच मस्त आहे. आणि अशा वातावरणात असं जेवण असेल ना तर क्या बात आहे. चला मी जेवून घेते. तुम्ही बघा पुढचा व्हिडिओ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळची वेळ आहे. रात्री आम्ही बराच वेळ गप्पा गोष्टी केलेल्या होत्या. बराच उशीर झाला झोपायला, पण जी गाढ झोप लागली ती खूपच भारी होती. आणि सकाळ आणि खिडकीच्या बाहेरचा तो व्ह्यू खूप जबरदस्त होता. जसं की म्हटलं सकाळी पण ह्यांचा ब्रेकफास्ट आहे. हा लास्ट आमचा इकडचा आत्ताचा ब्रेकफास्ट आहे वन डेचा. त्याच्यामध्ये इथे बघा तुम्ही, इथे भुर्जी आहे. नाश्त्यामध्ये सुद्धा बरेच आयटम आहेत. भुर्जी आहे, त्यानंतर इथे तुम्ही बघाल मिसळ आहे, तर्री आहे वगैरे मस्त अशी. त्याच्यासोबत त्यांनी फरसाण दिलेलंच आहे, बारीक कांदा, लिंबू आणि पाव ठेवलेले आहेत. ह्या व्यतिरिक्त तुम्ही चहा आणि कॉफी सुद्धा एन्जॉय करू शकता. विहानला हे सगळे खायचंच होतं आणि या व्यतिरिक्त त्याला म्हणजे लहान आहे त्याच्यावर त्याला बटर पण घ्यायचं होतं, तर त्यांनी ते सुद्धा घेतलेलं आहे. हे सगळेही खूप हेल्पफुल आहेत. तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही बिंदासांना सांगू शकता. आपल्यासोबत लहान मुलं असतात, त्यांना काही हवं नको ह्याची सोयसुद्धा हे बघत असतात. थँक्यू. जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ओनरना सुद्धा ओळख करून देते. तर आत्ता मी जेव्हा मृदुगंध रिसॉर्टमध्ये आहे त्या दादाशी मला ओळख करून द्यायचं आहे. मला खूप भारी रिसॉर्ट वाटलेला आहे. या ओनरचं नाव आहे मिस्टर ओमकार, ज्यांनी ही प्रॉपर्टी खूप छान डेव्हलप केलेली आहे फ्रेंड्स फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी. तर नमस्कार दादा, आपलं संपूर्ण पहिलं नाव सांगा. माझं ओमकार सिंग यादव. बरं, किती वर्ष झाली तुमच्या ह्या प्रॉपर्टीला? आम्ही ही प्रॉपर्टी 2020ला चालू केलेली, अराउंड 5 वर्ष झाली. बरं, आणि ह्या तुमच्या प्रॉपर्टीमध्ये तुमचं वन डे स्टेचं काय पॅकेज आहे? जनरली आपलं वन डे स्टेचं पॅकेज अराउंड 2500 असतं पर पर्सन. त्यात तुमचं लंच, इव्हनिंग टी, स्नॅक्स, डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतं. हो, तो मी सगळा व्हिडिओमध्ये हायलाईट केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि इथे येण्याचा एक सोपा मार्ग. कॉन्टॅक्ट नंबर माझा 9637166636 आहे. आणि इथं सोपा येण्याचा मार्ग म्हणजे पुण्यावरनं जर तुम्ही येत असता तर पुण्यावरून तुम्ही खंबाटकी घाट जेव्हा साताऱ्याकडे येताना क्रॉस केला की इमिडिएटली डावीकडे साईडला एक वळ येतो, वेरे फाटा म्हणतात त्याला. इथून एक 4 किलोमीटर वरती हे रिसॉर्ट आहे. ओके. की इथे तुमची किती जणांची सोय, जर गेट टुगेदर असेल, मोठा फंक्शन करायचं असेल तर किती जणांची अरेंजमेंट तुम्ही करू शकता? ओके, तर आपलं ही 10 एकराचं रिसॉर्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 12 कॉटेजेस आहेत. तर एका कॉटेजमध्ये आम्ही 2 ते 4 लोक ऑक्युपाईड करू शकतो विथ एक्स्ट्रा मॅट्रेस. तर टोटल आपली कपॅसिटी आहे हे 50 पीपलची आहे. प्लस ते सोडून आपल्याकडे 25 कॅम्पिंग टेंट्स पण असतात, ज्याची कपॅसिटी अजून 50 पीपलची आहे. ते जनरली आम्ही पावसाळ्यानंतर नोव्हेंबर ते नेक्स्ट फेब्रुवारीपर्यंत चालू असतं. लहान मुलं फॅमिली सोबत जर असली तर त्यांना काय गेम ऍक्टिव्हिटीसाठी काय दिलेलं आहे? आपल्याकडे ऍक्टिव्हिटीजमध्ये आपल्याकडे इंडोर आउटडोर ऍक्टिव्हिटीज असतात. आपल्याकडे इंडोरमध्ये आपल्याकडे चेस, जेंगा, कॅरम, परत आपल्याकडे आउटडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग पूल, लॉन एरिया आहे आपल्याकडे, मचान एरिया आहे आपल्याकडे. हे सगळे ॲक्टिव्हिटीज आपण ठेवतो. ते सोडून संध्याकाळी आमच्याकडे इव्हनिंगला एक सिटआउट आम्ही युनिकली डिझाईन करतो प्रत्येक फॅमिलीसाठी, जे लॉनमध्ये इव्हनिंगला बसू शकतील आणि ओपन एअरमध्ये बसतील. ते सोडून आम्ही रात्री बॉनफायर पण आपल्याकडे इन्क्लुडेड असतं त्याच्यामध्येच, जे पोस्ट डिनर आम्ही प्लॅन करतो. बरं, फक्त आमचं बोनफायर राहिलं त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा येणार आहे, कारण की काल पाऊस होता आणि पावसाची सुद्धा आम्ही मजा भरपूर घेतली. बरं, ह्या व्यतिरिक्त तुम्हाला कस्टमरला काही अप्रोच करायचं आहे, अजून काही सांगायचं आहे? जनरली आम्ही कॉर्पोरेट्स पण भरपूर घेतो. आम्ही कॉर्पोरेट्ससाठी टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज पण ऑर्गनाईज करतो त्यांच्यासाठी. त्यांच्या एंटायर डेचं आयटनरी आम्ही बनवून देतो.
प्लस जे कॉर्पोरेटचे मीटिंग्स असतात त्यांच्यासाठी प्रोजेक्टर आणि कॉन्फरन्स हॉल पण आपल्याकडे आपण प्रोव्हाइड करून दिलं जातं त्यांच्यासाठी. मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की पुण्याजवळ जेव्हा तुम्ही मला विचारता की कोकणात तू जातेस पण पुण्याच्या जवळ आम्हाला सांग, तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी पुण्याच्या अगदी 1-1.5 तासाच्या अंतरावरती असलेलं हे मृदुगंध रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. पण सर्वात आधी मला सांगा की माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि भरभरून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही सगळे बघता पण प्लीज सबस्क्राईब मात्र करायला विसरता. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आत्ता माझे अक्कलकोटचे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत, भरपूर जणांनी पाहिले, त्याबद्दल धन्यवाद. तिकडचं भक्तिनिवास जर तुम्ही पाहिलं नसेल, अक्कलकोटमध्ये आता राहण्याची जेवणाची उत्तम सोय झालेली आहे, त्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. बरं, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.